मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठ्यांची राजधानी सातारच्या शिवजयंती महोत्सवामुळे. मित्रांनो, बाकीच्यांची दिवाळी असते ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये, पण आमची दिवाळी 19 फेब्रुवारीला म्हणजे शिवजयंतीला असते. ती कशी असते ते बघायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मागच्या व्हिडिओत जसं सांगितलं तसं आज शाही मिरवणूक होती आणि सुरुवातीला आपले हत्ती महाराज सगळ्यांना आशीर्वाद देत होते. त्यांच्या मागे आपले सगळे बालशिवाजी घोड्यावर बसले होते आणि त्यांच्यासोबत होते आपल्या बलराम रागिनी. त्यांच्या मागे वासुदेव आणि मिरवणुकीची शान वाढवण्यासाठी सगळे स्तोत्रेवाले होते. आणि ही बघा महाराष्ट्राला लाभलेली सुवर्ण परंपरा आहे भावांनो, वारकरी संप्रदाय. यांच्यामुळे समाजात खूप प्रबोधन होते आणि लोक चांगल्या मार्गाला लागतात. त्या अघोरी नृत्याने तर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. ते बघायला पण एवढं भारी वाटत होतं, त्यासाठी लोकांनी खूप गर्दी केली होती. आणि ह्या वाद्यामुळे उज्जैनला महादेवांच्या दरबारात आल्यासारखं वाटत होतं. एकदम पॉझिटिव्ह वाईब्स येत होत्या. त्यानंतर शिवतीर्थावर झाली महाआरती चालू आणि आपले राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते ती आरती संपन्न झाली. त्यानंतर तुम्ही आपला ब्लॉग ज्याच्यासाठी बघताय ती म्हणजे सातारकरांची दिवाळी चालू झाली. एवढी खतरनाक फटाक्यांची आतिषबाजी चालू होती ना, एकदम भागात टॉप विषय. मराठ्यांची राजधानी आज फटाक्याच्या रंगाने रंगली होती, त्याबरोबरच भगव्या रंगाने पण रंगली होती. मग सर्व कार्यक्रम झाल्यानंतर आलो आम्ही घरी. सकाळी नेहमीप्रमाणे ब्लॅक कॉफी आणि त्यासोबत आपलं प्री वर्कआउट मिल घेऊन निघालो जिमला. भाऊंनो, काल एवढा मोठा कार्यक्रम झाला होता, पण रस्त्यावर एक कचऱ्याचा कण पण नव्हता. आणि ह्याचं सगळं श्रेय जाते ज्यांनी आपल्या शिवजयंतीचं नियोजन केलं, ती नगरपालिका आणि नगरपालिकेचे कर्मचारी आणि सगळे आपले नगरसेवक. मग बजरंगबलीचं दर्शन घेऊन केला वर्कआउट सुरू. सुरुवातीला हाणले थोडे जोर, नंतर घेतल्या पुशअप्स आणि आज केला आपण चेस्ट आणि त्यानंतर ट्रायसेप्स वर्कआउट. मग कार्डिओसाठी केले 20 मिनिटं वॉकिंग. नंतर वर्कआउट संपून निघालो घरी बसल्यानंतर घेतला प्रोटीन शेक. मग आंघोळ करून घेतले आणि आपलं आवरलं. त्यानंतर मी आणि आई निघालो गावाला, कारण जायचं होतं आम्हाला एका कार्यक्रमासाठी. मग आता गाडीत पेट्रोल भरून निघालो पुढं. मग थोड्या वेळाने पोचलो गावाला. मग कार्यक्रम झाल्यावर दर्शन घेतलं आणि निघालो घरी यायसाठी. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या ह्या भावाला नक्की फॉलो करा.